नमस्कार. सिंपल रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत रॉयल, सुगंधी आणि खायला खूपच टेस्टी अशी पायनॅपल बर्फी. रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण पायनॅपल घेतला आहे, एकदम फ्रेश आहे. पायनॅपलला कट करून घ्यायचं. एकदम बारीक क्यूबमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कट केलेलं पायनॅपल मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं. त्याची पेस्ट बनवायची. पेस्ट आपल्याला गाळणीने गाळून घ्यायची. गाळून झाल्याच्या नंतर जे वर राहील ते काढून टाकायचं. गॅसवर कढई ठेवायची. कढईमध्ये पेस्ट घालायची आणि ही पेस्ट आपल्याला घट्ट होऊन द्यायची आहे. थोडासा खाण्याचा कलर घालायचा त्यामध्ये येलो, आणि ही पेस्ट आपल्याला घट्ट होऊन द्यायची. अशा प्रकारे अर्धा कप साखर घालायची. त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतली आहे. कोणत्याही कंपनीची घेतली तरी चालेल. ती पाण्यामध्ये कालून घ्यायची. अशा प्रकारे त्यामध्ये 2 वाटी किसलेलं खोबरं घालायचं. ओलं व्यवस्थित हलवून घ्यायचं. एक कप मिल्क पावडर घालायची त्यामध्ये. तीही व्यवस्थित हलवून घ्यायचं. जी आपण कस्टर्ड पावडर मिक्स करून ठेवलेली होती तीही त्यामध्ये घालून घ्यायची. आणि आता हे 3 ते 4 मिनिटं आपल्याला गरम करून द्यायचं आहे गॅसवर. 2 ते 3 चमचे मी यामध्ये तूप घातला आहे, साजूक तूप, आणि 2-3 थेंब याच्यामध्ये पायनॅपल इसेस घातला आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मिश्रणाचा गोळा बनल्यावर गॅस बंद करायचा. एका ट्रेमध्ये काढून घ्यायचं. ताटामध्ये काढलं तूप लावून तरीही चालेल, बटर पेपर असेल त्यावर काढलं तरीही चालेल. आणि ही बर्फी आपल्याला सेट करायला ठेवायची आहे अर्धा ते 1 तास. इथे आपली पायनॅपल बर्फी सेट झाली आहे. तिला कट करूया. तुम्हाला ज्या आकारामध्ये आवडेल त्या आकारामध्ये कट केलं तरीही चालेल. मी इथे उभे आणि आडव्या स्क्वेअरमध्ये कट केलं आहे. हे पहा किती छान झाली आहे ना. कलर पण किती सुंदर आला आहे ना. दिसण्यासाठी एवढी सुंदर आहे ना, खाण्यासाठी सुद्धा तितकीच टेस्टी लागते ही. एकदा नक्की तुम्ही ही पायनॅपल बर्फी करून पहा. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की पायनॅपल बर्फी कशी झाली. ही बर्फी तुम्ही कोणाला खायला दिली नक्की विचारतील कशी बनवली. सिंपल रेसिपीमधून बनवली. रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्यासाठी अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.